आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तयारीला वेग दिला आहे. जोमाने, संघटितपणे आणि सर्वांना सोबत घेऊन कामाला लागा असा थेट आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी सोलापूर पदाधिकाऱ्यांना दिला. गुरुवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा दौऱ्यात अजितदादांचे लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादीचे नेते तौफिक शेख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे उपाध्यक्ष व सोलापूर सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे 3 दिवसांच्या विशेष दौऱ्यावर असून सर्व 26 प्रभागांमध्ये बैठका, गाठीभेटी तसेच पक्षप्रवेशाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी अजितदादांना दिली. सोलापूरमध्ये राष्ट्रवादीला संघटितपणे मजबूत करा, एकोप्याने काम करा असा संदेश अजितदादांनी दिल्याचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले. यावेळी माजी उपमहापौर विष्णू निकंबे, माजी नगरसेवक गणेश पुजारी, चेतन गायकवाड, प्रदेश सरचिटणीस इरफान शेख आदी मान्यवर उपस्थित होते.